डॉक्टर पंकज साळुंखेंच्या पाठपुराव्याला यश, अनधिकृत कामे करणाऱ्या झेडपीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कुंवर यांची बदली, आरपीआय आठवले गटाचा आनंदोत्सव, गंगाजल शिंपडून दालन केले पवित्र। याबाबत अधिकृत तसे की धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी किरण कुंवर यांची बीड येथे बदली करण्यात आली असून सदर शिक्षणाधिकारी असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी असणाऱ्या किरण कुंवर यांनी आपल्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप रिपब्लिकन आरपीआय आठवले गट इंडिया आघाडीचे प्रमुख तथा डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केला होता। त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी त्यांनी तक्रारी, निवेदन दिली, आंदोलन केली होती। त्याचा परिणाम आज पाहावयास मिळाला। सदर प्राथमिक शिक्षणाधिकारी कुंवर यांचा बीड येथे बदली झाल्याने या ठिकाणी जिल्हा परिषद आवारात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करून या ठिकाणी पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला। त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्या दालनात गंगाजल शिंपडून या ठिकाणी दालन देखील पवित्र करण्यात आले आहे। तर सदर किरण कुंवर यांच्यावर गेल्या अनेक गुन्हे दाखल असताना देखील बनावट पद्धतीने या ठिकाणी नियुक्ती दाखवण्याचा आरोप पंकज साळुंखे यांनी केला असून तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांची बदली झाल्याबद्दल या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला व आनंदोत्सव साजरा करण्यात आले असल्याचं या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, संस्था चालक उपस्थित होते। भ्रष्टाचारी किरण कुंवरीला हाकलल्याबद्दल, बदली झाल्याबद्दल आम्ही इथे जमलेलो आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय। आम्ही या किरण कुंवर या भ्रष्टाचारी अधिकारी महिलाने इथे उच्चात्म माजवलेला होता। त्या अनुषंगाने हे पूर्ण जे कार्यालय आहे हे कार्यालय गोमूत्र आणि गंगाजल आता पवित्र झालेलं आहे। शिक्षणाधिकारी कार्यालय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। परवा धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती किरण कुंवर यांच्या बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला। त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली। आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून ते 2 वर्षापासून या भ्रष्ट महिला अधिकारी संदर्भात शासनाला वेळोवेळी आम्ही सगळं काही सांगितलं। तसेच धुळे जिल्हा परिषदेचे सीओ आहेत यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना निदर्शनास गोष्टी आणून दिल्या। त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची नियुक्ती दाखवली। ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप साऱ्या लोकांचे इथे अनधिकृत कामं केले। अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लुबाडलं। जे मोठमोठे संस्थाचालक आहेत, गोरगरीब शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं, अतिशय होळपळून घेतलं तिने। त्यामुळे तिची जी उचलबांगडी झाली। आज आम्ही इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत, काही संस्थाचालक आहेत, वाडीले अप्पा आहेत, गिरासे अप्पा आहेत, बाबा आहेत, पुन्हा जैन सर आहेत, पण आपलं महिला मंडळ आहे, यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आम्ही इथे गोमूत्र शिंपडून, गंगाजल शिंपडून हे शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे, जिल्हा परिषद जे आहे, याला आम्ही आज पवित्र करतो आहे। त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।